आरशात पाहण्याची सवय. तेच काळे डाग, तेच चेहऱ्यावरचे डाग, तोच प्रश्न. इतक्या प्रयत्नांनंतरही हे का जात नाही आणि मग मनातच स्वतःला दोष देणं सुरू होतं. पण आज, फक्त आज या व्हिडिओनंतर तुमचा हा प्रश्न कायमचा बदलू शकतो. कारण आज आपण त्या 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत. त्या जर सकाळी उपाशीपोटी केल्या तर चेहऱ्यावरील काळ्या डागांवर आतून काम करतात. क्रीम नाही, पार्लर नाही, थेट शरीराच्या आतून समाधान आहे. जर तुम्ही त्या महिलांपैकी असाल ज्या मेकअप शिवायही अशाच स्वतःकडे हसत बघू इच्छितात, तर हा व्हिडिओ पूर्ण ऐकणं खूप गरजेचं आहे. काळे डाग ही फक्त चेहऱ्याची समस्या नसते. ती थकवा, हार्मोन्स गडबडी, पोटाची गडबड आणि जुन्या ताणतणावाचा आवाज असते. आणि जोपर्यंत आतल्या आवाजाला ऐकलं जात नाही, तोपर्यंत बाहेर काहीही नीट दिसत नाही. व्हिडिओ पुढे नेण्याआधी एक छोटी विनंती आहे. जर तुम्हाला असे घरगुती सोपे आणि खरे उपाय आवडत असतील, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा महिलांसोबत देखील शेअर करा ज्या काळे डाग लपवून ठेवतात. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच जोडले असाल आपल्या चॅनलवर, तर कंटिन्यूसाठी जोडलेले राहा, म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात. आता लक्ष देऊ नका, हे काही जादू नाही, ही शरीराची एक समज आणि एक सवय असं म्हणून तुम्ही करू शकतात. नंबर 1, कोमट पाणी आणि लिंबू. याला तसं समजू नका, हे खरं तर तुमच्या शरीरासाठी सकाळचा अलार्म आहे. संपूर्ण रात्र तुमचे शरीर शांतपणे काम करत राहतं. रक्तात घाण साचते, लिव्हर सुस्त होतं, पोट जड राहतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी उठून कोमट पाणी पिता, तेव्हा शरीराला वाटतं की आता स्वच्छता सुरू करायची आहे. आणि जेव्हा त्या पाण्यात लिंबाचे काही थेंब सुद्धा जातात, तेव्हा लिव्हरला जणू विजेचा झटका लागतो. लिव्हर जागं होतं, रक्त स्वच्छ होऊ लागतं आणि तेच रक्त जेव्हा चेहऱ्यापर्यंत पोहोचतं, तेव्हा काळ्या डागांना पोषण मिळणं देखील थांबतं. काळे डाग म्हणजे खरं तर घाणेची खून असते. अनेक महिला म्हणतात, आम्ही क्रीम बदलून थकलो, पण जोपर्यंत रक्त स्वच्छ होत नाही, चेहरा कसा स्वच्छ होणार? आता तुम्हीच सांगा. आता काही दिवसांनी तुम्हाला नक्की फरक जाणवेल की चेहरा हलका वाटतो आहे, जणू आतून श्वास घेतला जात आहे. नंबर 2, रात्री भिजवलेले बदाम. बदाम हे साधं ड्रायफ्रूट नाहीये, ते पचनाचं रक्षक आहे. पण जर पद्धत चुकीची असेल तर परिणाम सुद्धा अर्धाच दिसतो. रात्री बदाम भिजवण्याचा अर्थ म्हणजे त्यांची ताकद जागे करणं असतं. सकाळी साल काढून जेव्हा तुम्ही ते उपाशी पोटी खाता, तेव्हा ते थेट मेंदू आणि पचनावर परिणाम करतं. बदामामुळे असलेलं व्हिटॅमिन ई काळ्या डागांविरुद्ध ढाल देखील बनतं. उन्हामुळे आलेल्या काळेपणा, हार्मोन्समुळे आलेले काळे डाग, वयानुसार वाढलेले डाग, बदाम आतून दुरुस्ती करत राहतो. आणि लक्षात घ्या, हा परिणाम हळूहळू दिसतो, जणू कोणीतरी चेहऱ्यावर हलका फेदर फिरवल्यासारखा. ज्या महिला म्हणतात, माझा चेहरा खूप जास्त थकलेला दिसतो, निस्तेज दिसतो, त्यांच्यासाठी बदाम नवसंजीवनीसारखं काम करणार आहे. नंबर 3, आवळा किंवा आवळा पावडर. आवळा फक्त एक फळ नाहीये, तो आतल्या स्वच्छतेचा डॉक्टर देखील आहे. काळे डाग बहुतेक वेळा हार्मोनल बिघाड होतो आणि पोटाच्या उष्णतेमुळे होतात. आवळा दोन्हींवर थेट काम करतो. जेव्हा तुम्ही सकाळी उपाशीपोटी आवळा घेता, तेव्हा तो रक्त थंड करतो, पोटाची जळजळ देखील कमी करतो आणि पचनाला आतून मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. अनेक महिला बाहेरून गोरे दिसण्याचा प्रयत्न करतात, पण आवळा आतून पचन मजबूत करतो. फरक इथेच आहे. काही दिवसांनी तुमच्या चेहऱ्याची रंगत एकसारखी दिसू लागते. काळे डाग हळूहळू कमी होतात, जशा जुन्या आठवणी हळूहळू धूसर होत जातात. सेम त्याच प्रकारे. नंबर
4. सफेद तेल. ही अशी एक गोष्ट आहे जी लोक लहान समजतात, पण तिचा परिणाम खोल असतो. जेव्हा शरीरात कोरडेपणा कमी होतो, खूप कोरडी त्वचा असते किंवा खून तेलकट दोन्ही स्थितीत काळे डाग वाढतात. तेल शरीराला शिकवतं की संतुलन कसं ठेवायचं. सकाळी उपाशी पोटी जेव्हा तुम्ही ते घेता, तेव्हा ते आरोग्याच्या मुळापर्यंत पोहोचतं. विशेषतः वयानंतर जेव्हा त्वचा सैल, ढिली आणि बेजान दिसू लागते, तेव्हा ते आतून मजबूती देतं. हळूहळू चेहऱ्यावर परिणाम दिसू लागतो. काळे डाग देखील कमी व्हायला सुरुवात होते, म्हणजेच कमी होऊच लागतात. नंबर 5 आणि सर्वात महत्त्वाचं, शहद. काळे डाग बहुत वेळा शरीरात लपलेली घाण असते. सकाळी उपाशी पोटी शहद घेतल्यावर ती हलू लागते. शहद रक्त स्वच्छ करतं, पचन मजबूत करतं आणि त्वचेला तो ओलावा देतं, जो महागड्या क्रीममध्येही मिळत नाही. सतत वापरल्यावर चेहरा ताजातवाना दिसतो, जणू आतून प्रकाश येतो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहद शरीराला थकवत नाही, उलट ऊर्जा देतो. आणि जेव्हा शरीर ताजं असतं, तेव्हा चेहरा आपोआप सुंदर दिसू लागतो. पण हे उपाय करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक शरीर वेगळं असतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात किंवा घाईघाईत सुरू करू नका. जर तुम्हाला ॲसिडिटी, पोटात जळजळ, ॲलर्जी, थायरॉईड, शुगर किंवा बीपी किंवा इतर आजार असतील, तर प्रमाण कमी ठेवा आणि शरीराची प्रतिक्रिया बघा. लिंबू, आवळा आणि शहद उपाशी पोटी तेव्हाच घ्या जेव्हा शरीर सहन करू शकतं, नाहीतर जळजळ वाढू शकते. गर्भवती महिला किंवा नियमित औषध घेणाऱ्यांनी हे उपाय विचार न करता करू नयेत. या गोष्टींचे फायदे तात्काळ उपचार नाहीयेत, सातत्य ठेवावं लागेल. आणि जर शरीर काही संकेत देत असेल की काहीतरी बरोबर नाहीये किंवा आपल्याला थोडं वेगळं वाटत असेल, तर ते लगेच थांबवणं हाच मोठा शहाणपणा आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, या 5 गोष्टी एका दिवसात चमत्कार करणार नाहीत, पण जर तुम्ही 40 दिवस प्रामाणिकपणे केल्या, तर आरसा तुम्हाला खरं रूप दाखवेल. काळे डाग कमी होतील, चेहरा स्वच्छ दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल देखील चांगलं वाटेल. एक प्रश्न अजून, तुमचं वय कोणत्या टप्प्यात आहे, 30 की 40 नंतर? कारण प्रत्येक वयात शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत असतं आणि योग्य वेळी योग्य सवय हाच सर्वात मोठा उपाय असतो. शेवटी एवढंच, चेहरा देवाने दिला आहे, पण त्याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. महागड्या उपचारांपूर्वी फक्त या 5 सकाळीच्या सवयी अंगीकारा. कारण जेव्हा महिला सकाळी स्वतःसाठी वेळ देतात, तेव्हा तिचा पूर्ण दिवस सुंदर जातो. जर या गोष्टी तुमच्या मनाला भिडल्या असतील, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कृपया संयम ठेवा, शरीराचं ऐका आणि लक्षात ठेवा, खरी चमक आतूनच येते. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या.